ISOT या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेचे नाशिकमध्ये प्रथमच 26 एप्रिल ते 28 एप्रिल या 2 दिवसीय कालावधीत आयोजन करण्यात आलं। याबाबत मिड टर्म ISOTच्या वतीनं नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील हॉटेल रामा हेरिटेज येथे गुरुवारी पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी मिड टर्म ISOTचे सचिव डॉक्टर मोहन पटेल यांनी अधिक माहिती दिली। नाशिक नेफ्रोलॉजी फोरम तर्फे आम्ही ही जी राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स आहे, ट्रान्सप्लांटेशन सोसायटी, इंडियन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सोसायटी त्यांची कॉन्फरन्स अरेंज करत आहोत। या कॉन्फरन्समध्ये पूर्ण देशातून 550 लोक चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत। त्याच्यामध्ये देशातून तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञसुद्धा या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत। याच्यामध्ये विविध ऑर्गन्स जसे किडनी आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, या सर्व अवयवदानाबद्दल किंवा अवयव प्रत्यारोपणाबद्दल चर्चा होणार आहे। या कॉन्फरन्सचं अरेंजमेंट करण्यामागे जो उद्देश आहे तो म्हणजे नाशिक आणि नाशिक भोवतालच्या परिसरामधील अवयवदानास चालना देणे, तेथील जे तज्ज्ञ आहेत त्यांना याच्यामध्ये चालना देणे आणि अवयवदानाचं प्रमाण नाशिकमध्ये वाढवणे। राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेसाठी शिकागो विद्यापीठातून डॉक्टर जॉन फंग उपस्थित राहणार असून ते लिव्हर प्रत्यारोपणाबाबत मार्गदर्शन करणार। दुबई येथून डॉक्टर मारिया गोमेज येणार असून त्या अवयव दानात येणाऱ्या अडथळ्यांबाबत मार्गदर्शन करणार। नोटो या शासकीय संस्थेचे मुख्य संचालक प्रोफेसर डॉक्टर अनिल कुमार हे भारतामधील लिव्हर प्रत्यारोपण कसे वाढवता येईल यावर मार्गदर्शन करणार। या परिषदेसाठी भारतातून 300हून अधिक अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। या प्रसंगी नेफ्रोलॉजी फोरम ऑफ नाशिक या संस्थेचे डॉक्टर विजय घाडगे, डॉक्टर किशोर वाणी, डॉक्टर देवीकुमार केळकर, डॉक्टर कैलाश शेवाळे, डॉक्टर नंदन निळेकर, डॉक्टर श्याम पगार, डॉक्टर अनिरुद्ध ढोकरे उपस्थित होते। मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।